महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची जी विटंबना झाली आहे ते अतिशय खेदजनक बाब असून त्याचा निषेध म्हणून लोहारावासीय सर्वजण सर्व जाती धर्माचे लोक मिळून व सर्व व्यापाऱ्यांनी मिळून आज लोहारा कडकडीत बंद पाळलेला आहे आणि त्याचा निषेध शासनाकडे नोंदवून ज्यांनी हे दुष्कृत्य केलं आहे त्याच्यावर कारवाई लवकरात लवकर व्हावी ही समाज बांधवाच्या वतीने या ठिकाणी शासनाला विनंती करतो। अन्यथा पुढील काळामध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचं फडणवीस साहेबांना तहसील कार्यालयाच्या मार्फत पूर्ण लिंगायत समाजात सकल समाज लोहाराच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलं। त्या पद्धतीनं आज हा लोहारा शहराच्या महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये सर्व समाज बांधवांना एकत्र करून समानतेचा न्याय दिलं, समानतेने वागवलं, अशा महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याची विटंबना केली याबद्दल तीव्र असं निषेध आणि आमच्या शिवसेनेच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा करतो आम्ही। जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आणि ज्यांनी हे कृत्य केले त्यांना मोठ्यात मोठी शिक्षा होईल। माझा पुण्या जातीचा पुण्या पंथाचा त्याचा विचार न करता ज्यांनी कोण याच्यामध्ये दोष असेल त्याच्यावर शासनानं, केंद्र शासनानं, राज्य शासनानं लवकरात लवकर कारवाई करावी। विनंती करतो की की 12व्या शतकामध्ये 18 पगड जाती धर्माला घेऊन जाणारे एक महामहात्मा होते। त्यांची ज्या समाजकंटकांनी, ज्या हरामखोर लोकांनी त्या जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली, अशा हरामखोर लोकांना शासन व्हायला पाहिजे आणि अशा गद्दारावर योग्य ती कारवाई करायला पाहिजे। यासाठी लोहारा शहर सर्व जाती धर्माच्या बांधवाच्या वतीने व सर्व व्यापारी बांधवाच्या वतीने या ठिकाणी हा बंद कडकडीत पाळण्यात आलेला आहे। म्हणून लोहारा शहर समाज बांधवाच्या वतीने लोहारा शहरातील सर्व व्यापारी बांधव व सर्व जाती धर्मातील लोकांचं समाज बांधवाच्या वतीने आभार व्यक्त करतो। त्या निवेदनाची दखल घेऊन संबंधित त्या आरोपीवर योग्य ती कारवाई व्हावी व कारवाई न झाल्यास या पुढील काळामध्ये यापेक्षाही उग्र आंदोलन करण्यात येईल व झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करतो। जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय। जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय।